समाचार अब तक, सत्य का साहस। राज्य मागासवर्गीय आयोगाने आज आपला अहवाल या राज्याचे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना सुपूर्द केला आणि तो सुपूर्द करताना माननीय मुख्यमंत्र्यांनी प्रेसला संबोधित करताना जे वारंवार सांगितलं की या अहवालानुसार हा अहवाल आता राज्य मंत्रिमंडळापुढे जाईल, त्याच्यानंतर 20 आणि 21 तारखेला विशेष अधिवेशनामध्ये त्याच्यावरती चर्चा होऊन मराठा समाजाला आरक्षण सरकार देण्याचा प्रयत्न करेल। परंतु शब्द त्यांनी 3दा वापरला आणि ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण देण्याकरता आम्ही कटिबद्ध आहोत आणि ते देऊ अशा प्रकारचं प्रेसला त्यांनी सांगितलं। आणि म्हणून ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावण्याची जी भूमिका राज्य सरकारने घेतली आहे, माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी घेतलेली आहे, त्याबद्दल आज तरी मी त्यांचे मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो। कसं आहे की नवीन संगणकाचं युग आलेलं आहे। या नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून सरकारने 1 महिन्याच्या आत हे सर्व सर्वेक्षण करून अहवाल सुद्धा आज राज्य सरकारला सादर केला, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन आपण करायला पाहिजे। परंतु हे करत असताना आपल्या माध्यमातून मी राज्य सरकारला एक निवेदन करतो की ज्याप्रमाणे मराठा समाजाचा मागासलेपण सिद्ध करताना सर्वेक्षण करताना एवढ्या मोठ्या यंत्रणेचा वापर करून अत्यंत कमी कालावधीमध्ये हा अहवाल आपण राज्य मागासवर्गीय आयोगाकडून पूर्ण करून घेतला, त्याच धर्तीवर जी राष्ट्रीय ओबीसी महासंघाची आणि संपूर्ण ओबीसी समाजाची अनेक दिवसापासूनची प्रलंबित मागणी आहे की ओबीसी आणि इतर समाजाची जात निहाय जनगणना करून ती आकडेवारी लवकरात लवकर आपण प्रसिद्ध करावी। आज सुद्धा याच आपल्या प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून मी सरकारला निवेदन करेल की सेम याच मशिनरीचा वापर करून एवढ्याच कर्मचाऱ्यांचा वापर करून 1 महिन्याच्या आत ओबीसी समाजाची जात निहाय जनगणना करून आकडेवारी प्रसिद्ध करावी। हे आरक्षण याच्यापूर्वी जे 2दा राज्य सरकारने प्रयत्न केला होता की 50%च्या वर एसीबीसी हा प्रवर्ग तयार करून त्या प्रवर्गातनं मागच्या वेळेस हायकोर्टाने जे 12 आणि 13% आरक्षण ॲक्सेप्ट केलं होतं ते 12 आणि 13% आरक्षण देण्याचा सरकार प्रयत्न करीत असावा। सर्वोच्च न्यायालयाने ज्या त्रुटी दूर केल्या होत्या त्या त्रुटी या राज्य मागासवर्गीय आयोगाच्या अहवालामध्ये दूर करण्याचा प्रयत्न केलेला असावा असं आम्हाला वाटतं। त्यांच्या आंदोलनाला एकच आव्हान आहे की जरांगे पाटील साहेब आपल्या प्रकृतीला जपा। काय प्रकृती जर सुदृढ राहिली तर आणखी आपण समाजासाठी संघर्ष करू शकतो आणि जरांगे पाटलांनी जी मागणी मांडली सरकारपुढे मांडली त्या सर्वच मागण्या त्यांच्या पूर्ण होत आहेत। अशा प्रसंगी त्यांनी हे जे आमरण उपोषण आहे हे आमरण उपोषण कुठेतरी थांबवायला पाहिजे। आंदोलनाचे वेगवेगळे मार्ग आहेत, आमरण उपोषणाचा मार्ग सोडून इतर मार्गाच्या माध्यमातून आपण आंदोलन करून समाजाला न्याय दिला तर त्याच्यावर कोणाचाही आक्षेप राहणार नाही।